नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मस्त मजेत ना? स्वागत आहे तुमचं तुमच्या फेवरेट चॅनल टॉपर चॅम्पियनमध्ये. आज आपण बघणार आहोत ऑब्झर्विंग स्पेस टेलिस्कोप. ते बघा, ह्या चॅप्टरचं नाव काय आहे? ऑब्झर्विंग स्पेस. म्हणजे जे आपण ह्युमन असतात, ओके, ह्युमनमध्ये एक क्युरिओसिटी असते. काय क्युरिओसिटी असते की बघा, आपण म्हणजे ज्या वेळेस आपण लहान असतो, आता तुम्ही तसं तर लहानच येतं, तर असं लक्षात येतं की बघा, जेव्हा आपण नाईटला म्हणजे रात्री आकाशात बघतो, तर असं वाटतं की या स्पेसमध्ये काही कसं असेल, स्टार असतील, चांदण्या असतात, आणखीन काय काय असेल, खूप सारे प्लॅनेट्स असतील, चांदूमामा असेल, हे सर्व आपल्याला काय पडतात, प्रश्न पडतात. ओके, तर हे आपल्याला म्हणजे मून असतात, स्टार असतात, हे सर्व आपल्याला काय करतात, प्रश्न पडतात. असं असेल, हे असं असेल, हे असं असेल, हे सर्व आपल्याला असं काय होतं, एक प्रश्न पडते, क्युरिओसिटी जागते. ओके, की आपण या ठिकाणी आहोत, अर्थ अशी आहेत, अर्थ कशी भिनती, अर्थून कसं दिसतं, हे सण बघतो आपण कशा पद्धतीनं असेल, नाईटला सण का नसतो, हे आपलं खूप सारे प्रश्न पडतात काही काही जणांना. तर म्हणजे ज्यावेळेस आपण तुमच्या याच्यामध्ये तर पडतातच. तर आपल्याला हेच शिकायचं आहे की काय, आपल्याला हेच शिकायचं आहे की तो म्हणजे टेलिस्कोप जो आहे तो कशासाठी यूज होतो. तर बघा, जसं की तुम्ही पाहिलं असेल चंद्रयानच्या टायमिंगला, किंवा नसेल पाहिलेलं तरी, पाहिलं असेल की नसेल माहीत नाही, पण बघा, जर तुम्ही बघितलं असेल, असं सांगितलं जातं की चंद्रयान म्हणजे चंद्रयानच्या टायमिंगला म्हणजे असं जे आहे टेलिस्कोप लावून हे पाहिलं जातं. ओके, तर कशा पद्धतीने चंद्रयान कुठं चाललंय, कुठं नाही, आपल्याला टी व्हीवर दिसतं की चंद्रयान इथून असं चाललंय, इकडं असं चाललंय, लँड करत आहे. तर हे कशावर मिळतं? हे टेलिस्कोपनी मिळतं. कसं मिळतं ते पुढं आपण बघणार आहोत. कशा पद्धतीनं नैनिताल या ठिकाणी मोठे ही आहेत टेलिस्कोप आहे, ते हे आपण सर्व बघणार आहोत डीपमध्ये. ओके, तर आपल्याला शिकायचं आहे की म्हणजे टेलिस्कोप तर जे आहे, टेलिस्कोप एक असा इन्स्ट्रुमेशन आहे ज्याच्यामुळं आपण पाहू शकतो इथं पृथ्वीवर बसून की काय चालू आहे, हे आपण बघू शकतो टेलिस्कोपच्या मदतीने. ओके, की काय होत आहे, काय नाही, स्टार कसे दिसत आहेत, रिअलमध्ये कसे दिसत आहेत, कशा पद्धतीने दिसत आहेत, काय त्यांचं फंक्शन आहे, काय वर्किंग आहे, हे सगळं आपण बघतो. कशाने बघतो? लेन्सनी बघतो. ओके, तर लेन्सनी बघतो. ह्याचं नाव काय आहे? लेन्सनी बघतो. ओके, तर ते अशा पद्धती याला लेन्स म्हणतात, टेलिस्कोप लेन्स असे म्हणतात. ओके, जसं की बघा, मायक्रोस्कोप म्हणजे काय बघा, जे लहान लहान पार्टिकल आहेत ते आपण आपल्या डोळ्याने बघू शकत नाही आहेत. ओके, मग ते लहान लहान पार्टिकल आहेत, त्यामध्ये जे पार्टिकल आहेत, म्हणजे जे मायक्रो पार्टिकल्स आहेत, ते आपण कशाने बघतो? फर्स्ट मायक्रोस्कोपनीच बघतो ना. असं तर आपल्या डोळ्याने, उघड्या डोळ्यांचं दिसत नाही. ते लहान लहान पार्टिकल जे आहेत ते मायक्रोस्कोपनीच आपण बघतो. ओके, कारण का ते डोळ्याने दिसू शकत नाही. जेव्हा आपण स्पेसमध्ये पाहतो तेव्हा ते स्टार जे आहेत खूप लहान लहान दिसतात. त्यावेळेस आपल्याला काही नाही, एक्झॅक्टली काय असतं ते काही कळत नाही. पण हे जर बघितलं आपण की म्हणजे ॲक्च्युअलमध्ये कसं दिसतंय, त्याचं काय आहे वर्किंग, काय लफड आहे, तर ते आपण कशाने बघतो? टेलिस्कोपने बघतो. ओके, तर हे खूप सारे रिगार्डिंग्स आहेत त्याचे लफडे, जसं की स्टार आहेत, प्लॅनेट्स आहे, ओके, सोलार सिस्टम आहे, हे सर्व हे आपण बघतो की स्टार, सोलार सिस्टम, हे सर्व आपण कशाने बघतो? टेलिस्कोपने बघतो. कशाने बघतो? टेलिस्कोपने बघतो आपण. ओके, टेलिस्कोपचा शोध कोणी लावला हे पेपरला विचारलं जाऊ शकतं. तर ह्या गॅलिलिओनी लावलेला आहे. हा गॅलिलिओ एक दिवस असंच काम करत होता आणि त्याला असं सुचलं की यार, आपण काहीतरी शोध लावला पाहिजे, त्यावेळेस आपलं नाव होईल. मग ह्या गॅलिलिओने टेलिस्कोपचा शोध लावलेला आहे, हे पेपरला विचारलं जाऊ शकतं. ह्यांनी असंच एक्सपेरिमेंट करत होते, बसल्या बसल्या काही काम नव्हतं, त्यामुळे ह्यांनी एक एक्सपेरिमेंट केला आणि आपल्या डोक्याला त्याला एक ताण झाला. तर ह्यांनी शोध लावला की विथ द हेल्प ऑफ लेन्सच्या कॉम्बिनेशनने, लेन्समुळं आपण एक म्हणजे ऑब्जेक्ट बघू शकतो, स्मॉल हे बघू शकतो. ओके, ते एक अरेंज करू शकतो की आपल्याकडे खूप आत्ता जर बघितलं तर आता खूप साऱ्या लेन्सेस, पहिल्या काही अशा टाईपच्या लेन्सेस होत्या. ओके, तर आता म्हणजे पहिल्या काही अशा मोठमोठ्या लेन्सेस होत्या, आता देखील आहेत. आताच्या काही अशा लेन्सेस आहेत. ओके, आता काही अशा लेन्सेस येतात. तर
पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत कशा पद्धतीचं काय आहे. तर त्यात काही अशा लेन्सेस आहेत. जर तुम्ही बघितलं असेल क्रिकेट, जर तुम्ही पाहिलं असेल क्रिकेट मध्ये हे खेळत असाल तर म्हणजे क्रिकेट पाहत असाल तर तुम्हाला माहीत असेल की बघा क्रिकेटमध्ये कशा पद्धतीचे मोठमोठे कॅमेरे असतात. बघा कॅमेऱ्याची जर लेन्स चांगली असेल तर कॅमेऱ्याची क्वालिटी देखील चांगली असते. बघा आजकाल फोटोशूटचा जमाना आहे, सगळे फोटोशूटवरच जमतात. एक वेळेची भाकर नाही खायला मिळाली तरी चालेल पण फोटो मात्र काढलाच पाहिजे, असं आजकालचं फॅशन आहे. ओके, तर आजकालची अशी फॅशन आहे. जर तुम्ही बघितलं असेल लहान लहान जर पार्टिकल बघायचं असेल, लहान जर हे बघायचं असेल तर तिथं आपण लेन्सचा यूज करतो. मायक्रोस्कोपने जर आपल्याला बघायचं असेल लहान पार्टिकल तर तो आपण मायक्रोस्कोपने बघतो. जर तुम्ही क्रिकेटमध्ये बघत असाल, क्रिकेटमध्ये जर तुमची रुची असेल तर तुम्हाला माहिती असेल की तर बघा क्रिकेटमध्ये जर तुमची रुची असेल तर मला माहीत असेल बघा क्रिकेटमध्ये काही अशा पद्धतीनं हे असतात, लेन्सेस असतात. तो जो हा जो कॅप्टन आहे म्हणजे जो कॅमेरामॅन आहे तो प्रत्येक हे दाखवत असतो. बघू शकता अशा पद्धतीनं काही मोठमोठे कॅमेरे असतात. जितकी कॅमेऱ्याची लेन्स चांगली असेल तितकाही करतो. बघा काही अशा पद्धतीनं कॅमेरे लावलेले असतात या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी अशा पद्धतीनं कॅमेरे लावलेले असतात. बघा ह्या आजचं लेक्चर जे आहे हा चॅप्टर म्हटलं तरी चालेल, फक्त असंच 3D व्हिज्युअलायझेशनच्या पद्धतीनंही करणार आहेत आपण, बघणार आहोत. ओके, तर अशा पद्धतीने अशा काही कॅमेरे लावलेले असतात, त्यांनी काही फोकस केलेले असतात. ओके, हा जो पर्टिक्युलर एरिया आहे ह्या पर्टिक्युलर एरियाला काय केलं जातं, कव्हरेज केलेलं असतं. ओके, जो स्मॉल बॉल आहे बघू शकता तुम्ही म्हणजे बॉल देखील दिसतो की कशा पद्धतीनं बॉल कुठं चालला आहे कुठं नाही हे देखील हे कळतं. बॅट कशा पद्धतीनं हे केले आहे, टम्प कशी उडला आहे हे सगळं कशामध्ये कळतं, तर ह्या कॅमेऱ्यामध्ये कळतं. खेळ कशाचा आहे, कॅमेऱ्याचा आहे. बॅट बॉल म्हणजे जो बॉल फेकणारा आहे तो कसा फेकतोय हे आपल्याला सर्व कशामुळे कळतं, तर या कॅमेऱ्यामुळंच कळतं. ओके, हा बॉलवर कशा पद्धतीनं बॅट आदळलेला म्हणजे बॉल कशा पद्धतीनं बॅटला लागलेला आहे. बघा ते क्रिकेटचा जो स्टेडियम असतो तो मॅचमध्ये बघितलं असेल तुम्ही कधी कधी की असं म्हणजे क्रिकेटचा स्टेडियम देखील दाखवला जातो असा मोठ्या पद्धतीनं असा. त्यानंतर अशा पद्धतीनं काय दाखवला जातो, तर हे कॅमेऱ्याने दाखवला जातो. असा एक क्लिअर पिक्चर येते कॅमेऱ्यामध्ये. कधी कधी तुम्ही बघितलं असेल की असं जो मून आहे तो देखील दाखवला जातो सॅटेलाईट म्हणजे कॅमेऱ्याने. इतकी मोठी ते ही असते, त्याची रेंज असते. आणि तुम्ही हेही बघितलं असेल म्हणजे आता 400 वर्षापूर्वी गॅलिलिओने शोध लावला म्हटल्यावर त्यावेळेस तर काही सॅटेलाईट नसणार आहे, म्हणजे ही असणार आहे स्कोप. तर त्यावेळेस काही अशा पद्धतीच्या स्कोप होत्या. बघू शकता आता काही अशा पद्धतीच्या हे होत्या स्कोप, अशा पद्धतीच्या काही होत्या. ओके, अशा मोठ्या धूळ नळीसारख्या होत्या अशा लांब. ओके, आता इथून काय अशा पद्धतीनं बघत होते लोक त्यावेळेसचे. ओके, आता सुधारणा झालेली आहे, तर आता कमी टायमात जास्त सगळं काम होतं. तर अशा पद्धतीनं काही सॅटेलाईट्स म्हणजे होत्या. आणि सॅटेलाईट ज्या आहे आताच्या काही आर्टिफिशियल सॅटेलाईट असतात ज्या आपण ह्युमनने सोडलेले असतात. ओके, कशासाठी सोडलेले असतात, टू कम्युनिकेट द जे बाकी जे पार्टिकल्स आहेत कशा पद्धतीनं आता काम करत आहेत ते हे अशा पद्धतीचे सॅटेलाईट आर्टिफिशियल सॅटेलाईट आपण सोडलेले असतात. त्याच्या हेल्पने आपण अशा पद्धतीने काही इमेज फॉर्म करतो, इमेज करतो तयार. ओके, म्हणजे इमेज आपल्याला घेतो की कुठं काय चालू आहे, कुठं लोकेशन काय आहे ते हे सर्व आपण कळतो त्याच्या हेतूने. ओके, आता बघा 400 वर्षापूर्वी तर कायचं पॉसिबल नव्हतं, मग त्यावेळेस गॅलिलिओने हा शोध काढलेला आहे. बघा ज्यावेळेस तुम्हाला काय विचार येईल, हे समजा हे करायचं ते करायचं, लगेच करा, कोणाला विचारू सहित नका, हे करायचे लगेच करा. कारण असं होऊ शकतं भविष्यात तुम्ही असा शोध लावू शकता जे कोणीही लावलं नाही आजपर्यंत. गॅलिलिओने जसा विचार केला असता की नाही यार मी आतापर्यंत कोणी शोध लावला नाही तर पॉसिबल झालं असतं का नाही. त्यामुळे बी पॉझिटिव्ह, थिंक पॉझिटिव्ह अँड वर्क, हे काम करा. ओके, तर बघा डिफरंट फॉर्म ऑफ लाईट. बघा लाईटचे कोणकोणते टाईप्स आहेत ते आपण बघूयात. तर बघा आपण लाईटचे टाईप्स पाहिले. लाईट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. ओके, तुम्ही रेडिएशन हे नाव ऐकलेलं असेल. ओके, रेडिएशन नाव हे ऐकलेलं असेल. आपण बघा म्हणतो की रेडिएशन होतं, रेडिएशन येते. रेडिएशन नथिंग बट लाईट ही काय आहे, लाईट काय आहे, रेडिएशन आहे. रेडिएशन फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स मध्ये जातात. ओके, आता प्रत्येक लाईटीची वेव्हलेंथ वेगवेगळी असते. आता वेव्हलेंथ म्हणजे काय, तर बघा वेव्हलेंथ म्हणजे बघा या ठिकाणी हे करतो मी सांगतो. बघा वेव्हलेंथ म्हणजे काय, आपण बघा साऊंड या चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे. बघा प्रत्येक अशी एक ही असते. ओके, कोणत्याही लाईटची किंवा कोणत्याही याची साऊंडची जर अशा पद्धतीनं वेव्ह असेल, बघा अशा पद्धतीनं आपण पाहिलेलं आहे. ओके,
अशा पद्धतीने हे असते, बरोबर. आणि यांच्यामधलं हे जे डिस्टन्स आहे याला काय म्हटलं जातं, याला हे म्हटलं जातं, वेव्हलेंथ म्हटलं जातं. ओके. आणि ह्याला डिनोटेट केलं जातं लॅम्बडाने, उलटं वाहिनी. ओके. तर कोणत्याही लाईटची जेव्हा वेगवेगळ्या फॉर्ममध्ये जाते, वेगवेगळ्या फॉर्ममध्ये जाते, साऊंड देखील बघितलं असेल आपण, कॉम्प्रेशन रिअर फॅक्शनच्या फॉर्ममध्ये जातो हे आपण बघितलेलं आहे. तसंच इथे देखील आहे, लाईट देखील तशीच जाते. ओके. कॉम्प्रेशन रिअर फॅक्शन नाही, पण अशा पद्धतीने हे जाते. ओके. लाईट ही जेव्हा वेगवेगळ्या फॉर्ममध्ये जाते तर ते हे आपण साऊंडमध्ये बघितलेलं आहे की हे जे आहे याला वेव्हलेंथ म्हणतो आपण. ओके. याला जे आहे वेव्हलेंथ म्हणतो आणि त्यालाच काय डिनोट केलं जातं लॅम्बडाने. ओके. उलटं वायने. तर ह्याने डिनोट केलं जातं. तर हा जो लॅम्बडा आहे जेव्हा वेगवेगळा असतो, प्रत्येक याचा वेगवेगळा असतो. ओके. जे प्रत्येकाचे कॅरेक्टरिस्टिक वेगळे असतात. जे आपल्याला बघा, जे आपले डोळे असतात, डोळे आहेत आपले, जे नॉर्मल डोळे आहेत. ओके. जे आपले नॉर्मल डोळे आहेत, त्या नॉर्मल डोळ्याला काही प्रमाणातच पाहू शकतो. ते आयस जे आहे त्याला आपण काही जे हे नॉर्मल याच्यातच पाहू शकतो. ओके. तर हे जे नॉर्मल याच्यातच आपण पाहू शकतो. जसं की बघा, रेडिएशन खूप पसरलं की बघा, जसं की रेडिएशन खूप जास्त प्रमाणात पसरल्यावर गॅमा रेज हे खूप असतात, गॅमा रेज. ओके. तर ते दिसतात का आपल्याला? नाही, ते देखील लाईटच आहे. तिथं पण काय असतं, तिथं रेडिएशन जास्त असतं. ओके. तर पाहू शकता, म्हणजे पाहू शकतो का आपण, जास्त हे असल्यावर, लाईट असल्यावर बघा, जास्त फोकस जास्त असेल, आपण लाईटीकडे जास्त वेळ बघू शकतो का? नाही. तर कशामुळे? तिथं देखील लाईटच आहे ना, पण तिथं का बघू शकत नाही आपण? तर तिथं काय आहे? रेज आहे. नाही समजलं? बघा, आणखीन एक सांगतो एक्झाम्पल. आता उन्हाळा चालू आहे, बरोबर. उन्हाळ्यात आपण दुपारच्या वेळेस आपण सूर्याकडे, सनकडे असं बघू शकतो का एकटक? कोणी सांगितलं? 1 तास असंच बघू शकतो आपण. 5 सेकंद सहित बघू शकत नाहीत का? कारण ते देखील, सन देखील एक लाईटचा सोर्स आहे ना. त्या ठिकाणी जी लाईट रेज येते, ते लाईट रेज खूप फास्ट आहे, त्याची रेडिएशन खूप फास्ट आहे, ते आपल्या डोळ्याला सहन होऊ शकत नाही. एक लिमिट आहे आपल्या डोळ्याशी देखील पाहण्याची. तर बघा, हे जे आहे, हे वेव्हलेंथ जे आहे, आपण म्हणजे 400 नॅनोमीटर ते 800 नॅनोमीटर यांच्यामधलंच बघू शकतो. ओके. आणि ह्याला व्हिजिबल रेडिएशन असं पण म्हटलं जातं. ओके. कारण का? हे आपल्यासाठी व्हिजिबल आहेत म्हणून. ओके. आणि असे खूप सारे रेडिएशन आहे जे आपल्याला, आपण जे खूप सारे टाईप्स आहेत याचे. ओके. हे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत तर ते वेगवेगळे असतात. आता बघा, हे जे म्हणजे बघा, आपल्याला आपले घरचे सांगतात की ग्रहणात बघत जाऊ नका. का बघत जाऊ नका? कारण जे रेडिएशन येत आहेत, गॅमा रेज वगैरे, ते येतात, ते आपल्या डोळ्यासाठी काय असतात? हार्मफुल असतात. आपले डोळे जे आहेत त्यांच्यासाठी सेन्सिटिव्ह असतात. तर ते आपल्या डोळे जे आहेत ते आपण क्लिअरली बघू शकत नाही आहे, त्याच्यामुळं ते आपण काही विषय घ्यायचा नाही, ते बघू शकत आहेत आपण. ओके. तर त्यानंतर तर हे झालं. ओके. तर एक आणखीन थोडंसं, तर बघा इथं म्हणजे बघा, हे जे हे असतात. ओके. तर आता तुम्हाला म्हटलं ना मी, नॅनोमीटरमध्ये असतात. बघा, 1 नॅनोमीटर, स्क्रीनवर, मोबाईलच्या स्क्रीनवर लिहिता की 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 1 नॅनो, समजून घ्या फ्रेंड्स, थोडं मोबाईलच्या स्क्रीनवर बोटाने लिहिता येत ना. 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10⁻⁹ मीटर. म्हणजे ज्यावेळेस आपण मॅथमध्ये असं लिहितो ना, ज्यावेळेस असं 0 असतील त्यावेळेस, म्हणजे 10च्या पुढं 9 0 आहे त्यावेळेस, म्हणजे बघा एवढं हे असेल त्यावेळेस, म्हणजे किती लहान असते बघा. आणि हे असतं नॅनोमीटर. ओके. नॅनोमीटरपेक्षा एक लहान असतं, त्याला म्हटलं जातं पिकोमीटर. PM म्हणजे पिकोमीटर. तर ही जे आहे याला 2 3 4 5 6 7 तर 8 9, ते एवढ्याने काय करायचं आहे, एवढ्या झिरोने त्याला काय करायचं आहे, हे करायचं आहे डिवाइड. म्हणजे ते किती येईल? 1 PM इज इक्वल टू 10⁻⁻12 मीटर. ते एवढं लहान आहे, म्हणजे बघू शकता, हे पेपरला विचारलं जाऊ शकतं. ओके. तर आता आपण, ओके, एवढं लहान आहे आपलं, बघू शकता, विषय काय भावांनो. तर आता आपण बघूयात
आता आपण बघूयात जे टाईप्स आहेत जे आपल्या आईजला बघू शकत नाही सेन्सिटिव्ह, यांचे काही टाईप्स पडतात लाईटचे, तर ते आपण आता बघूयात. ओके, आता आपण बघूया टाईप ऑफ रेडिएशन. टाईप ऑफ लाईट म्हटलं तरी जमते. ओके, तर बघा पहिल्यांदा बघा 1 म्हणजे एन एम म्हणजे काय, नॅनोमीटर. ओके, 1 पी एम म्हणजे काय, पिकोमीटर. ओके, हे आहे अशा पद्धतीचं. ओके, आता टाईप ऑफ रेडिएशन आणि वेव्हलेंथ बघणार आहोत. ओके, तर बघा पहिला आहे रेडिओ वेव्स. रेडिओ वेव्स जे आहे ते लॉंगर दॅन 20 सेंटीमीटर म्हणजे ग्रेटर दॅन 20 सेंटीमीटर एवढं असतं. ओके, त्यानंतर आहे मायक्रोवेव्स. ओके, जे लहान असतात तर ते 0.3 मिलीमीटर, म्हणजे मिलीमीटर, तर ते 20 सेंटीमीटर एवढं असतात. त्यानंतर आहे इन्फ्रारेडिएट वेव्स. ते जे आहेत तर ते 800 NM ते 0.3 MM एवढी असतात. त्यानंतर हे जे व्हिजिबल रे जे आहेत, व्हिजिबल लाईट रे. ओके, तर जे व्हिजिबल लाईट रे, ओके, तर ती असतात 4, म्हणजे जे आपल्याला आपण बघू शकतो. ओके, ते 400 NM ते 800 NM एवढे नॅनोमीटर एवढे असतात. त्यानंतर आहे अल्ट्रा वेव्हलेंथ, म्हणजे जे सूर्याकडून येणारे जे हे आहेत तर ते असतात 3 PM ते 300, म्हणजे बघू शकता किती लहान आहेत. त्यानंतर ही आहे 300 PM ते 400 NM एवढे आहेत. ओके, त्यानंतर आहे एक्सरे रे, जे आपल्याला जे कधी जखम झाली आतमध्ये बोनला, तर ते हे करण्यासाठी असते. ओके, तर ती आहे 3 PM ते 30 PM. ओके, तर म्हणजे किती लहान आहे बघू शकता. आणि जी गॅमा रे आहे तर ती शॉर्टर दॅन 3 PM ओके आहे. ओके, तर एवढी लहान आहे ते. ओके, तर हे अशा पद्धतीनं काय आहे ते. ओके, तर आज इतकंच. मिळूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. मिळूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.